तर इथं बघा चांगलं चिकन बघा कसं एक नंबर. कशी वाटली टेस्ट? एक नंबर ओरिजिनल फील. मित्रांनो आज आम्ही एक विशेष पार्टीचा सोहळा इथं चालू केला आहे पोपटी. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो मी आलो आहे फार्म हाऊसला. 3 दिवस मला कोणी काम सांगू नका कारण की फार्म हाऊसला आहे. आणि इथं माझी मम्मी तुम्ही पाहू शकता ह्या पोपटीच्या भाज्या इथं साफ करता दिसेल तुम्हाला. 15 किलो चिकन आणि ह्या 4 किलो भाज्या असा आमचा बेत आहे आजचा. हे फक्त आता 1 किलो ते 3 किलो लपवले आम्ही. आणि आजचे कुक तुम्ही पाहू शकता मिस दीपाली मोरे, अर्चना गायकवाड, त्याच्यानंतर मयुरी गायकवाड आणि रुपेश साहेब मोरे हे तुम्हाला कुक दिसतील आजचे. आणि आम्ही फक्त खाणार आहे. हे बघा मी 3 कुक घेतले ह्यासाठी. सध्या कापायचा प्रोग्राम चालू आहे. डॉलीची हळद, डॉलीच्या हळदीची प्रॅक्टिस. हळदीची प्रॅक्टिस आतापर्यंत करायला लागलोय. तर मित्रांनो आज पोपटीचा कार्यक्रम आहे. तुम्ही पाहू शकता पोपटी करता सगळ्या वस्तू आणून ठेवल्या आहेत. एक बघा आज आम्ही माझ्या बहिणीकडे म्हणजे दीपूकडे आम्ही आलो आहे दिव्याला. घाटकोपरवरून हा प्रवास करत दिव्यापर्यंत आम्ही इथं आलो आहे खास करून एक पोपटी खाण्यासाठी जी मी पण कधी खाल्ली नाही. मी पण फर्स्ट टाईम खाणार आहे. तर कशी होईल पुढे मी तुम्हाला सांगेनच. तर तुम्ही हे पोपटीला लागणारं सामान इथं सध्या कटिंग चालू आहे. अन्नू इकडे बघ अन्नू इकडनं बघ अन्नू. हा करा हा करदा बरोबर आहे. देखो देखो क्या पेड़ है चादर ओढे. मी बघतोय हळू काढणार देखो देखो क्या वो पेड़ मागे मागे हा चादर ओढे या खड़ा कोई बारिशें आसमान में छोड़ दिए. नाच अन्नू. पंख जरा पहिला रंग. अशा तऱ्हेने तुम्ही पाहू शकता चिकन इथं आलेलं आहे आणि इथं कटिंग चालू आहे. आणि चिकन सोबत ते अंडी पण आहेत तुम्ही पाहू शकता. अशा तऱ्हेने पोपटी रेडी होणार आहे थोड्याच वेळात. पोपटी मसाले वगैरे इथं तुम्हाला दिसतील चांगल्या प्रकारे. आणि माझ्या लाईफमधले मी पहिल्यांदा अशी पोपटी खाणार आहे कारण मी फक्त नाव ऐकलं आहे खूप लोकांकडनं. मी कधी खाल्ली नव्हती. आज माझ्या नशिबात पोपटी खाण्याचा लाभ मला भेटणार आहे. कशी होईल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नंतर सांगेनच खाल्ल्यानंतर. म्हणून आधीच मी सांगत नाही काय तर कटिंग कशी होते ते दाखवतो. पण आत्ताच माझ्या मम्मीने सांगितले की याच्यामध्ये मसाला वगैरे टाकतात. तर आता सध्या ती पहिली मसाला तिने टाकला आहे. तर मसाल्याने आता त्याला चांगलं बोलतात ना मसाल्यामध्ये मॅरिनेट केलंय चांगल्या प्रकारे. आणि आता कुकरमध्ये 3 थर लावायला चालू केलेत. तर पहिला थर जसं की शेंगा कुठल्याच मम्मी पावट्याच्या शेंगा जसं की आहेत. तर पावट्याच्या शेंगाचा पहिला थर इथे गेला आहे तुम्हाला दिसेल. आणि याच्यानंतर मला तर वाटतं अजून 2-3 लेअर पण येतील. तर अशा तऱ्हेने चांगल्या प्रकारे मसाले लावून पहिला थर आपला इथं झालाय कुकरमध्ये गेलाय. आणि दुसरा थर जसं की मला इथं दिसतंय का जे आपले मका असतो कणस
तर मक्याला पण चांगल्या प्रकारे मसाला लावणार आहेत आता. तर इथं मक्याला पण मसाला लावलाय. अशा तऱ्हेने 3 लेअर सुद्धा झालेत आणि रताळे सुद्धा गेलेत आता. मक्याची कणस, त्याच्यानंतर रताळे आणि आताच माझं फेवरेट चिकन चाललंय, तुम्ही पाहू शकता. तर आता चिकनला सुद्धा आपण मसाला लावणार आहोत आणि चिकन नंतर याच्यातनं जाणार आहे. खूप आत्ताच उत्सुकता वाढले, खायला खूप मजा येणार आहे. त्याच्यानंतर अंडी सुद्धा आहेत, तुम्ही पाहू शकता. म्हणजे आजचा दिवस मला तर वाटतं माझ्या लाईफ मध्ये मी कधी विसरणार नाही असा दिवस आहे. कारण की ह्याच्या आधी कधी खाल्लं नव्हतं, आज फर्स्ट टाइम असं खायला भेटणार आहे. आता घरगुती मसाले आहेत. नाही मला तर एकच दिलं होतं. एकच अशा तऱ्हेने आता अंडी पण चालली, तुम्ही पाहू शकता शिजायला अंडी चालले. थरावर. जसा अंडीचे थर लागतात तसे थर लागलेत एका मागोमाग एक. अंडीला पण अशी जर मेजवानी अशी जबरदस्त असतं. आणि त्यात आमची लहान पोरं तुम्ही पाहू शकता, ते काय थांबायला मागत नाहीत, सारे कारनामेवाले आहेत. ते बघा, एक गेला का एक, एका मागोमाग एक, अशी 3 पोरं बॅक टू बॅक आणि 2 मोठी पोरं इथं बसलीत, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा इथं पाणी मागायला. हे बघा, हे बघा, हे आमचे अन्नू. हे बघा, हात दाखव, हात दाखव. आयांश बघा आमचा, आयांश बघा, हा बघा, आयांश त्याच्या मम्माच्या मागे असतो. माझी बहीण दीपू. आणि अशा तऱ्हेने आता कुकर ठेवायची वेळ आली आहे. गॅस पेटला आणि गॅसवर कुकर गेलाय. झाल्यावर तुम्हाला दाखवा. चला, आमची पोपटी रेडी झाली असं मला वाटतंय. आणि चांगला धूर पण सुटलाय, पाहू शकता. वाव, माइंड ब्लोइंग, आउटस्टँडिंग. तर इथं बघा, चांगलं एक नंबर स्वाद, चांगल्या प्रकारचा सुगंध तुम्ही पाहू शकता. तर अशा तऱ्हेने चांगला सुगंध पाहू शकता. पोरांची गर्दी आणि अंडी फटाफट फुटतात आहे. आणि पोपटी थोड्या वेळात बाहेर येणार आहेत सगळे पदार्थ. चिकन बघा कसं एक नंबर शिजलंय. वा वा वा, काय पदार्थ शिजले, बापरे. आणि एवढं गरम आहे, तुम्ही काय पाहू शकता. बघा काय चांगल्या प्रकारचं शिजलंय. आणि माझ्या मम्मीने तर पूर्ण पराठा उचली, आता पूर्ण कुकरच उलटा गेलाय. आहा, काय सुगंध आहे. आणि अशा प्रकारची चांगल्या प्रकारची पोपटी बघा. खायला पण तेवढीच मजा येईल. तर आता इथे खायला खूप मजा येणार आहे. प्लेट्स वगैरे पण आम्ही आणलोय, कारण की आम्ही फार्म हाऊसच्या हिशोबात आलो होतो आणि मी तर फार्म हाऊसलाच आलोय. हे बघा,
तर टेस्ट पहिले भाऊजी सांगतील कशी वाटली टेस्ट. एक नंबर ओरिजिनल फील. तर ओरिजिनल गावाची आठवण आली. त्यानंतर अंडी वगैरे पण आहेत. सगळे खाले ना शेण खाल्लं. थांबला जरा, थंड होईल. अंडा देतो देता गरम आहे टाकावं लागेल काय तुम्हाला.